जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाला धन्यवाद देऊ. प्रियांनो, पुन्हा एकदा या नवीन दिवसामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. प्रभू करो सर्वांना देवबाप आशीर्वादित करो. ज्या लोकांनी चॅनल सबस्क्राईब केलेला आहे, शेअर केलेला आहे आणि लाईक केलेला आहे, त्या सर्वांना देवबाप आशीर्वादित करो आणि जास्तीत जास्त आणखी लोकांपर्यंत हे देवाचं वचन आपण घेऊन जाऊया आणि आपण आशीर्वादित होणार आहोत या वचनातून. आपण प्रार्थना. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देवा. तू पवित्र असा परमेश्वर आहे. आमचं जीवन शुद्ध आणि पवित्र ठेवण्यासाठी प्रिय प्रभू येशू, तू आमच्या जीवनामध्ये तू सहाय्य कर, मार्गदर्शन कर. हे देवा, ही सकाळची वेळ तू माझ्यासाठी व माझ्या संपूर्ण परिवारासाठी तू आशीर्वादाचे तू कर. हे देवा, आम्ही तुझे लोक आहोत, तुझी प्रिय प्रजा आहोत. प्रिय प्रभूजी, आज या सकाळची समय आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करीत आहोत. सर्व आजार, सर्व रोगराई, सर्व सैतानी हल्ले आणि प्रभू सर्व वाईट गोष्टीपासून तू आम्हाला आतापर्यंत तू सर्व काळ सांभाळलेला आहे. त्याबद्दल आम्ही तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहोत. प्रभू, ही सकाळची वेळ तू आमच्या प्रत्येकासाठी तू आशीर्वादाची तू कर आणि तुझं गौरव होते. या सकाळच्या समय आम्ही तुला आबा बापा म्हणून हाक मारत आहोत. प्रिय प्रभू, तुझ्या वचनातून बोलत असताना तू माझा ताबा घे. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तू भर, अभिषेकाने तू भर आणि तुझं गौरव होते. तुझ्या पवित्रतेत राहण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर, मार्गदर्शन कर. आणि प्रभू, या येणाऱ्या वचनावरती तुझं पवित्र सामर्थ्याने अभिषेक येऊ दे. तू आम्हा प्रत्येकाला तू आशीर्वादित कर आणि तुझं गौरव दे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणत आहे. आमेन. आपण एक गीत गाऊया, देवाच्या नावाला धन्यवाद देऊया आणि आमचा प्रभू परमेश्वर महान आहे, त्याला आपण गौरव देऊया. मुक्ती दिलाय येशू नाम, शांती दिलाय येशू नाम. मुक्ती दिलाय येशू नाम, शांती दिलाय येशू नाम. यीशु दया का बहता सागर, यीशु दया का बहता सागर, यीशु है दाता महान, यीशु है दाता महान. बोलो, मुक्ति दिलाई यीशु नाम, शांति दिलाई यीशु नाम. हम सब के पापों को मिटाने, हम सब के पापों को मिटाने यीशु हुआ बलिदान, यीशु हुआ बलिदान. बोलो, मुक्ति दिलाई यीशु नाम, शांति दिलाई यीशु नाम. आपण देवाच्या नावाला धन्यवाद देऊया. प्रेषितांची कृत्याचा 16वा अध्याय या वचनातून आपण पाहणार आहोत. लुस्त्र येथे तिमोथेय पावलाला जाऊन मिळतो. मग तो दर्बे व लुस्त्र येथे खाली आला आणि पहा, तेथे तिमोथेय नावाचा कोणी एक शिष्य होता. तो विश्वास ठेवणाऱ्या कोणा एका स्त्रीचा मुलगा होता, पण त्याचा बाप यहुदी हेलेनी होता. त्याला लुस्त्रातले व इकुन्यातले बंधू नावाजित होते. त्याने आपणा बरोबर यावे अशी पावलाची इच्छा होती. तेव्हा त्या ठिकाणी जे यहुदी होते त्यांच्या खातर त्याने त्याला घेऊन त्यांची सुनता केली, कारण त्याचा बाप हेलेनी आहे हे सर्वांना ठाऊक होते. पहा, ह्या ठिकाणी तिमोथेय नावाचा दास या ठिकाणी पावलाला येऊन मिळालेला आहे. आणि पहा, तो विश्वास ठेवणाऱ्या कोणा एका स्त्रीचा मुलगा होता. त्याचा बाप हेलेनी होता. पहा, या ठिकाणी पावलांनी त्याला आपल्या बरोबर सेवेसाठी घेतलेला आहे आणि त्याला सेवेसाठी प्रवृत्त त्या ठिकाणी तो झालेला आहे. अविश्वासणारा होता,
विश्वास ठेवणारा होता, देवाच्या आत्म्यानुसार चालणारा तो त्या ठिकाणी होता. तेव्हा त्यांनी नगरामधून जाता जाता यरुशलेम येथील प्रेषित व वडील ह्यांनी जे ठराव केले होते ते त्यांना पाळावयास नेमून दिले. यावरून मंडळ्या विश्वासात स्थिर झाल्या व दिवसेंदिवस त्यांची संख्या वाढत चालली. या ठिकाणी मंडळीची जी शिस्त आहे ती आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे. त्यांनी मंडळीचा सर्व कारभार जे देवावरती विश्वास ठेवणारे विश्वासू आणि पवित्र अशा देवाच्या सेवकांवरती जबाबदारी सोपवलेली आहे आणि त्यांना उत्तम शिक्षण देऊन त्या ठिकाणी ते पुढे मार्गस्थ झाले आणि त्या ती मंडळी विश्वासात स्थिर झाली आणि दिवसेंदिवस त्यांची संख्या त्या ठिकाणी वाढत चालली. कारण पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याचं काम त्यांच्या जीवनामध्ये आम्हाला दिसतं. आशिया मायनर मधून पौलाचा प्रवास. नंतर आशिया प्रांतात वचन सांगण्यास त्यांना पवित्र आत्म्याकडून प्रतिबंध झाल्यामुळे ते फ्रुगिया व गलतिया या प्रांतामधून गेले. पहा, ह्या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट आम्हाला दिसते, ती म्हणजे पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार त्यांची सेवा चालली होती. देवा जे काही सांगतो त्याप्रमाणे ते करत होते. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने त्यांना त्या ठिकाणी त्या नगरांमध्ये जाण्यासाठी प्रतिबंध केला आणि त्या ठिकाणी ते ठिकाण सोडून ते दुसऱ्या ठिकाणी ते आम्हाला गेलेले दिसत आहे. आज आम्ही देवाची सेवा करत असताना, प्रभूची सेवा करत असताना आम्ही पवित्र आत्म्याचं सामर्थ्याचं आम्ही मार्गदर्शन घेतलं पाहिजे. पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे. देवाच्या इच्छेनुसार आम्ही सेवा केली पाहिजे आणि मगच ती आमची सेवा सक्सेस होणार आहे. आणि मुसियापर्यंत आल्यावर बिथू निवास जाण्यास त्यांनी प्रयत्न केला, परंतु येशूच्या आत्म्याने त्यांना जाऊ दिले नाही. या ठिकाणी देवाच्या आत्म्याचं काम आम्हाला दिसत आहे. देवाच्या इच्छेनुसार हे लोक जीवन जगताना आम्हाला दिसत आहे. देवाच्या विश्वासानुसार ते चाललेले आहे. प्रभूने जे काही गोष्टी त्यांना सांगत होत्या त्याप्रमाणे ते दास करत आहे. आज आम्ही मंडळांमध्ये पाहत आहोत का प्रभूचे दास देवाच्या आत्म्याप्रमाणे चालत आहेत का? पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानुसार चालत आहेत का? याचा आम्ही विचार केला पाहिजे. मग ते मुसिया जवळून जाऊन त्रोवासाला खाली गेले. तेथे रात्री पौलाला असा दृष्टांत झाला की मासेदोनियाचा कोणी एक माणूस उभा राहून आपणास विनंती करीत आहे की इकडे मासेदोनियात येऊन आम्हाला सहाय्य कर. त्याला असा दृष्टांत झाल्यावर त्या लोकांना स्वार्थ सांगावेस देवाने आम्हाला बोलवले असे अनुमान करून आम्ही मासेदोनियात जाण्याचा लागलाच विचार केला. पहा, या ठिकाणी पवित्र आत्म्याचं सामर्थ्याचं आम्हाला खूप महत्वाचं काम या ठिकाणी दिसत आहे. देवाच्या मार्गदर्शनानुसार हे देवाचे दास त्या ठिकाणी सेवा करत आहे. आज आम्हाला मंडळांमध्ये हा अभाव दिसून येत आहे. आज आम्हाला देवाच्या लोकांमध्ये या गोष्टीचा अभाव दिसून येत आहे. प्रियांनो, आज आम्ही फक्त आमच्या मनाने सेवा कार्य करत आहे. देवाच्या आत्म्याच्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याचं मार्गदर्शन आम्ही घेत नाही. प्रभूचं मार्गदर्शन आम्ही घेत नाही. आम्ही त्याच्या इच्छेप्रमाणे चालत नाही. आम्ही आमच्या मनाप्रमाणे जे काही काम करतो आणि त्या कामामध्ये अनेक प्रॉब्लेम येतात, अडचणी येतात. परंतु जेव्हा आम्ही देवाच्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने काम करतो त्यावेळेस त्या ठिकाणी आम्हाला यश प्राप्ती आहे. पहा प्रियांनो, या ठिकाणी देवाच्या दासाने पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याचं मार्गदर्शन केलेलं आहे. पवित्र आत्मा येऊन त्या ठिकाणी त्याला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि मग त्या मार्गदर्शनाप्रमाणे त्यांनी जाण्याचा बेत लगेच केलेला आहे. आणि मग पौल मासेदोनिया मधील फिलिप्पीला जातो. तेव्हा त्रोवासापासून हा करून आम्ही नीट समस्त्राकेस गेलो व दुसऱ्या दिवशी नियापोलिस गेलो. तेथून फिलिप्पीला गेलो व मासेदोनियाचे ह्या भागातले पहिलेच नगर असून
तेथे रोमन लोकांची वसाहत आहे. त्या नगरात आम्ही काही दिवस राहिलो. आता ह्या नगरामध्ये फक्त रोमी लोक त्या ठिकाणी राहताना आम्हाला दिसत आहेत. आणि मग शब्दात दिवशी आम्ही वेशी बाहेर नदीकाठी जिथे प्रार्थना होत असे आम्हाला वाटले तेथे जाऊन बसलो आणि ज्या स्त्रिया तिथे जमल्या होत्या त्यांच्या बरोबर बोलू लागलो. तेथे लुदिया नावाची कोणी एक स्त्री होती. ती थिओतीरा नगराची असून जांभळे वस्त्रे विकीत असे. ती देवाची भक्ती करणारी होती. तिने आमचे भाषण ऐकले. तिचे अंतःकरण प्रभूने असे प्रफुल्लित केले की पौलाच्या सांगण्याकडे तिने लक्ष दिले. आणि मग तिचा व तिच्या घराण्याचा बाप्तिस्मा झाल्यावर तिने अशी विनंती केली की मी प्रभूवर विश्वास ठेवणारी आहे. असे जर तुम्ही मानित आहात तर माझ्या घरी येऊन राहा. तिच्या आग्रहास्तव ती विनंती आम्हाला मान्य करावी लागली. प्रियानो, या ठिकाणी आम्हाला एक महत्वाची गोष्ट गेली. त्या नगरामध्ये गेल्यानंतर शब्दात दिवशी ते वेशीच्या बाहेर नदीकाठी त्या ठिकाणी प्रार्थना करताना त्या स्त्रिया त्या ठिकाणी जमलेल्या आम्हाला दिसतात. आणि मग देवाचा दास पौल त्याने त्या ठिकाणी देवाचं वचन त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि त्या ठिकाणी आम्हाला एक स्त्री दिसत आहे. तिचं नाव लुदिया आहे. ती थिओतीरा नगराची असून जांभळे वस्त्रे विकीत असे. ती देवाची भक्ती करणारी होती. महत्वाची गोष्ट आम्हाला दिसते की थिओतीरा नगराची ती राहणारी असून आणि ती काम करणारी अशी स्त्री होती. जांभळे वस्त्रे तयार करायची आणि ती विकत असे. तिची उपजीविका चालत असते. आणि एक महत्वाची गोष्ट आम्हाला तिच्या जीवनामध्ये दिसते की देवाची भक्ती करणारी होती, प्रार्थना करणारी होती, प्रभूच्या सहवासात राहणारी होती. आता तिने देवाच्या वचनाकडे तिने लक्ष दिलेलं आहे आणि तिने लगेच विश्वास ठेवून त्या ठिकाणी तिने आणि तिच्या घरातल्या सर्व लोकांनी बाप्तिस्मा घेतलेला आहे. प्रियांनो, आज या गोष्टीचा अभाव पुष्कळ मंडळांमध्ये दिसत आहे. चर्चला येतात, प्रार्थनेला येतात, सहभागिता करतात, पण प्रभूवर विश्वास ठेवून लगेच बाप्तिस्मा घेत दिसताना दिसत नाही. प्रियांनो, आज या शेवटच्या काळामध्ये आम्ही जगत असताना आम्हाला गरज आहे प्रभूवरती विश्वास ठेवण्याची. आम्हाला प्रभूमध्ये जर वाढायचं असेल तर आम्ही जगाच्या समोर प्रभूचा स्वीकार आम्ही केला पाहिजे. आम्ही समाजाला न घाबरता त्याच्या जो जिवंत देव आहे, जो स्वर्गामध्ये पवित्र देव आहे, स्वर्गात सिंहासनारूढ असा परमेश्वर आहे, त्याला आम्ही घाबरलं पाहिजे. कारण त्याने आमच्या जीवनामध्ये श्वास टाकलेला आहे. आम्हाला पापाच्या गुलामगिरीतून बाहेर काढलेलं आहे. त्याने आम्हाला जीवन दिलेलं आहे. त्याने आमच्या सर्व गोष्टी विकसित केलेल्या आहे. आणि मग अशा देवावरती आम्ही विश्वास ठेवून बाप्तिस्मा घेतलाच पाहिजे आणि आमचं जीवन समृद्ध केलं पाहिजे. आणि मग नंतर तिने या सर्व गोष्टी केल्यानंतर देवाचा दास पौल तिने आत टाकली की मी जर प्रभूवर विश्वास ठेवणारे आहे तर तुम्ही काही दिवस माझ्या घरी राहा. आणि मग त्या दासांना तिला नाही म्हणता आलं नाही. आणि मग ते काही दिवस तिच्या घरी राहिले आणि देवाच्या वचनातून त्यांना मार्गदर्शन करत राहिले. प्रभूमध्ये ते वाढत गेले. आणि मग पुढे असं झालं की मग आम्ही प्रार्थना स्थळाकडे जात असता कोणी एक मुलगी आम्हाला आढळली. तिच्या अंगात येत असे. ती दैव प्रश्न सांगून आपल्या धन्यांना पुष्कळ मिळकत करून देत असे. ती पौलाच्या व आमच्या मागे येऊन मोठ्याने म्हणाली, हे लोक परात्पर देवाचे दास आहेत. हे तुम्हाला तारणाचा मार्ग कळवितात. असे ती पुष्कळ दिवस करत असे. मग पौलाला अतिशय वाईट वाटले. मग मागे वळून तो त्या पिशाचाला म्हणाला, येशू ख्रिस्ताच्या नावाने मी तुला आज्ञा करीतो की तू हिच्यामधून निघून जा. आणि ते तत्काळ निघून गेले. आणि मग पहा, आम्हाला ह्या ठिकाणी दिसतंय की
पुन्हा एकदा देवाच्या सामर्थ्याचं काम आम्हाला या ठिकाणी दिसतंय. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याचं काम हे आम्हाला या ठिकाणी दिसत आहे. पिशाच लागलेली स्त्री, जी लोकांचे प्रश्न, समस्या, लोक तिला प्रश्न विचारत असे आणि ती प्रश्नाची उत्तर देत असे, आणि तिथेचा जो मालक होता त्या मालकाला ती कमाई करून देत होती. आणि मग पहा, हे बऱ्याच दिवस चालू होतं. आणि मग त्या पिशाचाने, त्या भूताने त्या ठिकाणी साक्ष दिलेली आम्हाला दिसते देवाच्या लोकांच्या विषयी, की हे परात्पर देवाचे दास आहेत, हे तुम्हाला तारणाचा मार्ग कळवतात, असे ती पुष्कळ दिवस करीत होती आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे. म्हणजे आपला प्रभू जिवंत देव आहे, या भूताच्या तोंडून आम्हाला दिसते, ह्या पिशाचाच्या तोंडून आम्हाला दिसत आहे, या दुष्टात्म्याच्या तोंडून आम्हाला दिसत आहे. एवढं मोठं सामर्थ्य या देवाच्या सेवकांच्या ठाई त्या ठिकाणी होत. आणि मग कंटाळून मग पौलाला अतिशय वाईट वाटले व मागे वळून तो त्या पिशाचाला म्हणाला, येशू ख्रिस्ताच्या नावाने मी तुला आज्ञा करतो की तू हिच्यामधून निघून जा. आणि ते तात्काळ निघून गेले. म्हणजे या ठिकाणी देवाच्या दासांच्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरलेलं आम्हाला जीवन दिसतं. त्यांच्या एका शब्दाने त्या ठिकाणी अशुद्ध आत्मा लागलेली मुलगी त्या ठिकाणी ती बरी झालेली आम्हाला दिसत आहे. हे देवाच्या आत्म्याचं सामर्थ्याचं काम आहे. आज काही मंडळांमध्ये या गोष्टींचा अभाव आम्हाला दिसून येत आहे. जे देवामध्ये आहे, जे प्रभूमध्ये आहे, त्या ठिकाणी हे काम होणारच आहे. आणि पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरलेल्या मंडळ आहेत, त्या ठिकाणी हे काम होणारच आहे. आणि मग नंतर ते ह्या सर्व गोष्टी झाल्यानंतर पहा, पौल आणि सिला यांना पुन्हा एकदा ह्या ठिकाणी एका समस्येला सामोरे जावं लागणार होतं. मग आपल्या मिळकतीची आशा गेली असे पाहून तिच्या धन्याने पौल व सिला यांना धरून पेठेत अंमलदाराकडे ओढून नेले आणि त्यांनी त्यांना अधिकाऱ्यांपुढे उभे करून म्हटले की यहुदी लोक असून आमच्या नगराला फार त्रास देतात. आता ह्या ठिकाणी देवाच्या सेवकांवरती खोटा आरोप ठेवण्यात आलेला आहे. आजच्या परिस्थितीमध्ये देखील देवाच्या सेवकांवरती खोटा आरोप ठेवत आहे. लोकांना चांगला मार्ग दाखवतात, जीवनाचा मार्ग दाखवत आहे, प्रभूचा मार्ग दाखवत आहे, जिवंत देवाची स्वार्थ आज लोकांपर्यंत नेत आहे. परंतु त्यांच्यावरती खोटे नाटे आरोप करून त्यांना जेलमध्ये टाकत आहे. कारण आज या युगाच्या दैवताने या लोकांची डोळे आंधळे करून टाकलेले आहे. ते निर्माणकर्त्याला विसरलेले आहे, जिवंत देवाला विसरलेले आहे. आता या ठिकाणी ह्या धन्याचं लॉस झालेलं आहे, कारण ते पिशाच त्या मुलीला सोडून ते निघून गेलेलं आहे. देवाच्या सामर्थ्याचं काम आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे. आणि मग पहा, आणि आम्हा रोमन लोकांना जे परिपाठ स्वीकारायला व आचरायला योग्य नाही ते हे सांगतात. तेव्हा लोक त्यांच्यावर उठले आणि अधिकाऱ्यांनी त्यांची वस्त्रे फाडून काढली व त्यांना छडा मारायची आज्ञा दिली. मग पुष्कळ फटके मारल्यावर त्यांना बंदीशाळेत टाकून त्यांनी बंदीशाळेच्या नायकाला त्यांना बंदोबस्तात ठेवण्याचा हुकूम केला. बरं पहा, या ठिकाणी त्यांच्यावरती खोटे नाटे आरोपच केले नाही, तर त्यांची वस्त्र फाडले, त्यांना छड्या मारल्या, आणि एवढंच करून ते थांबले नाही, तर त्यांना बंदी शाळेमध्ये त्या ठिकाणी टाकलेलं आहे, तुरुंगात टाकलेलं आहे. अशा भयानक परिस्थितीमध्ये या देवाच्या दासांनी त्या ठिकाणी सेवा केलेली आहे, आम्हाला दिसत आहे. हे देवाचं वचन आम्हाला स्पष्टपणे सांगत आहे. आज देवाची सेवा करताना, आज प्रभूमध्ये चालत असताना आम्हाला अनेक संकटांना तोंड द्यावं लागणार आहे.
आणि ते तोंड देण्यासाठी आम्हाला देवाच्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याची गरज आहे. त्याच्याशिवाय आम्ही ह्या सर्व गोष्टी करू शकत नाहीच. प्रियांनो, आज आम्हाला प्रार्थनेमध्ये वाढलं पाहिजे. पुढे आम्हाला दिसते काय झालेलं आहे त्यांच्या जीवनामध्ये. मग त्याला असा हुकूम मिळाल्यावर त्याने त्यांना आतल्या बंदीखान्यात घालून त्यांचे पाय खोडक्यात अडकवले. मग मध्यरात्रीच्या सुमारास पौल व सीला हे प्रार्थना करीत असता व गाणे गाऊन देवाची स्तुती करीत असताना बंदीवान त्यांचे ऐकत होते. तेव्हा एकाएकी असा मोठा भूमिकंप झाला की बंदीशाळेचे पाय डगमगले, सर्व दरवाजे लागलेच उघडले व सर्वांची बंधने तुटली. पहा, या ठिकाणी देखील देवाचे दास शांत बसलेले नाही. ते रात्री पाय खोडक्यात अडकलेले होते, त्यांना बांधलेलं होतं, तरी त्याही परिस्थितीमध्ये ते देवाची स्तुती करत होते, प्रार्थना करत होते, गीत गात होते. आणि मग पहा, त्या ठिकाणी देवाने त्याचं काम चालू केलेलं आहे. त्यांची बंधने गळून पडले, तुरुंगाचे दार उघडले आणि त्या ठिकाणी मोठा भूमिकंप झालेला आम्हाला दिसत आहे. देवाचे दास त्या ठिकाणी प्रभू त्यांच्या समोर आहे हे आम्हाला दिसून येत आहे. प्रभू त्यांचं संरक्षण करताना आम्हाला दिसून येत आहे. एवढं मोठं सामर्थ्य आणि एवढा मोठा चमत्कार या ठिकाणी घडलेला आम्हाला दिसत आहे की प्रभू त्यांना त्या तुरुंगातून सोडवण्यासाठी पुढे सरसवलेला आहे. त्यांची बंधनं गळून पडलेली आहे. प्रियांनो, आज आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये असू द्या, कोणत्याही अडचणीमध्ये असू द्या, आम्हाला देवाची स्तुती करणं, त्याची गीत गाणं, आम्हाला ते सोडायचं नाहीये. आम्हाला प्रार्थनेमध्ये शेवटपर्यंत आम्हाला टिकून राहायला पाहिजे, त्याच्या सामर्थ्यामध्ये टिकून राहायला पाहिजे. आणि मग पहा, देव आमच्या जीवनातील सर्व समस्या सोडवण्यासाठी समर्थ आहे. आज लोकांना लगेच आरोग्य पाहिजे, लगेच त्यांचे प्रॉब्लेम सुटले पाहिजे. पण प्रियांनो, आम्ही देवासाठी, प्रभूसाठी काय करत आहोत? या ठिकाणी ह्या देवाच्या दासांना जेलमध्ये टाकलेलं आहे, खोडक्यामध्ये अडकलेले आहे, साखळदंडाने बांधलेले आहे. अशाही परिस्थितीमध्ये ते देवाची स्तुती करीत राहिलेले आहे, प्रार्थना करीत राहिलेले आहे, गीत गात राहिलेले आहे. आणि ह्या सर्व उपकार स्तुतीचा यज्ञ देवाजवळ गेलेला आहे. आणि त्या ठिकाणी मोठा भूमिकंप झालेला आहे आणि त्यांची सर्व बंधनं प्रभूच्या नावामध्ये गळून पडलेली आहेत. हालेलुया. आणि तुरुंगाचे दार त्या ठिकाणी उघडलेले आहेत. मग पहा, तेव्हा बंदीशाळेच्या नायकाने जागे होऊन बंदीशाळेचे दरवाजे उघडे पाहिले आणि बंदीवान पळून गेले आहेत असा तर्क करून तो तलवार उपसून आपला हा घात करणार होता. इतक्यात पौलाने मोठ्याने ओरडून म्हणाला, तू स्वतःला काही अपाय करून घेऊ नकोस, कारण आम्ही सर्वजण येथेच आहोत. हे देवाच्या सेवकांची एक जीवनामध्ये मोठी गोष्ट आम्हाला दिसत आहे. तेथील कोणताच कैदी पळून गेला नाही. तुरुंगाची दार उघडली, देवाने त्यांच्यासाठी दार उघडले. आता हे पाहून बंदी शाळेचा नायक घाबरला आणि तो स्वतःचा घात करू पाहणार होता. तेव्हा लागलेच पौलाने ओरडून म्हणाले, घात करू नकोस, आम्ही सर्वजण इथे आहोत. पहा, मग दिवे आणून तो आत धावत गेला, कापत पाऊल व सीला यांच्या पाया पडला आणि त्यांना बाहेर काढून म्हणाला, महाराज, माझे तारण व्हावे म्हणून मला काय केले पाहिजे? ते म्हणाले, प्रभू येशूवर विश्वास ठेव, म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल. पहा, ह्या ठिकाणी त्यांनी कोणती प्रकारची सुवार्ता सांगितली नाही, परंतु जी अद्भुत गोष्ट त्या ठिकाणी त्यांनी पाहिली आणि त्याचं जीवन त्या ठिकाणी बदललेलं आहे. आणि तो त्या ठिकाणी देवाच्या दासांना म्हणत आहे की मी काय करावं, माझं तारण व्हावं म्हणून. तर मग त्या ठिकाणी देवाच्या दासांनी त्यांना सांगितलंय की प्रभू येशूवर विश्वास ठेव, म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण. प्रियांनो, आज आम्हाला प्रभू येशूवर विश्वास ठेवायचा आहे. जर आमचा विश्वास जर प्रभूवर नसेल तर आमच्या घराण्याचं तारण कधीही होऊ शकत नाही. आम्ही प्रभूच्या विश्वासामध्ये वाढलं पाहिजे. प्रभूच्या कार्यात आम्ही वाढलं पाहिजे, देवाच्या सामर्थ्यात आम्ही वाढलं पाहिजे.
त्याशिवाय आमच्या घराण्याचं तारण होणार नाही. मग त्यांनी त्याला व त्याच्या घराण्यातील सर्वांना प्रभूचे वचन सांगितले. आणि मग रात्रीच्या त्याच घटकेस त्याने त्यांना जवळ घेऊन त्यांच्या जखमा धुतल्या. आणि तेव्हाच त्याने व त्याच्या घरच्या सर्व माणसांनी बाप्तिस्मा घेतला. मग त्याने त्यास घरी नेऊन जेव घातले. आणि देवावर विश्वास ठेवून त्याने त्यांच्या घरच्या सर्व मंडळीने आनंदोत्सव केला, कारण त्यांच्या जीवनामध्ये प्रभू आलेला होता. प्रियांनो, त्या दासाने, त्या बंदीशाळेच्या नायकाचं जीवन देवाच्या वचनाने पूर्णपणे बदललं. त्या ठिकाणी ते थांबले नाही, तर त्यांनी त्या रात्रीच लगेच प्रभूचा स्वीकार केलेला आहे. प्रियांनो, आपण शेवटच्या दिवसामध्ये आहोत. अद्यापही आपण जर प्रभूचा स्वीकार केला नसेल, आपण अजून आपलं अंतःकरण प्रभूला दिलं नसेल, तर या सकाळच्या समयी आपण आपलं जीवन प्रभूला देणार आहोत. त्याचा स्वीकार आम्ही आमच्या जीवनामध्ये करणार आहोत, हृदयामध्ये करणार आहोत. कारण ही संधी वारंवार आम्हाला मिळणार नाही. बंदी शाळेच्या नायकाचं जीवन त्या ठिकाणी पूर्णपणे बदललेलं आहे. त्याच्या कुटुंबाने देवाचं वचन ऐकून देवाच्या वचनावरती विश्वास ठेवलेला आहे. आणि त्याच रात्री लगेच त्यांनी प्रभूचा स्वीकार त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये केलेला आहे. त्या लोकांनी, त्या बंदी शाळेच्या नायकांनी देवाच्या सेवकांच्या जखमा धुतल्या, त्यांना जेव खाऊ घातलं. आणि मग पुढे पहा, त्यांनी काय केलं, त्या सर्व घरच्या मंडळींनी आनंदोत्सव सण साजरा केला, कारण देवाने त्यांना त्या ठिकाणी या सर्व जगातील गोष्टींपासून वाचवलं. आध्यात्मिक जीवन त्यांना दिलेलं आहे. आणि मग दिवस उगवल्यावर अधिकाऱ्यांनी चोपदारास पाठवून सांगितले की त्या माणसांना सोडून दे. तेव्हा बंदीशाळेच्या नायकाने पौलाला असे वर्तमान सांगितले की तुम्हाला सोडवावे. म्हणून अधिकाऱ्यांनी माणसे पाठवले. तर आता शांतीने जा. परंतु पौल त्यांना म्हणाला, आम्ही रोमन माणसे असता अपराधी ठरवल्या वाचून त्यांनी आम्हाला उघडपणे फटके मारून बंदीशाळेत टाकले, आणि आता ते आम्हास गुप्तपणे घालिवता काय? हे चालणार नाही. तर त्यांनी स्वतः येऊन आम्हास बाहेर काढावे. मग चोपदारांनी हे वर्तमान अधिकाऱ्यास सांगितले. तेव्हा ते रोमन आहेत हे ऐकून त्यास भय वाटले. पौल हा जो देवाचा सेवक होता, हा जन्मापासून त्याला रोमी नागरिकत्व मिळालेलं होतं. तो जन्मताच रोमी, आस्थेने यहुदी आणि देवाच्या नियमशास्त्रामध्ये पारंगत असा व्यक्ती होता. देवाच्या वचनाचा अभ्यास असलेला हा व्यक्ती होता. आणि म्हणून प्रभूने त्याची निवड देवाच्या सेवेसाठी आम्हाला केलेली आहे. आणि हा मुद्दा त्या ठिकाणी त्यांनी उपस्थित केला. त्यावेळेस बघा, त्या सर्व लोकांना भय वाटलं. मग त्यांनी येऊन त्याची समजूत घातली आणि त्यांना बाहेर आणून नगरातून निघून जाण्याची विनंती केली. मग ते बंदीशाळेतून निघून लुदियाच्या घरी गेले. सुरुवातीला त्या लुदिया स्त्रीचा आम्ही उल्लेख पाहतो. तिच्या घरी गेले आणि बंधुजनास भेटून त्यांनी त्यांना धीर दिला आणि तिथून ते मार्गस्थ झाले. प्रियांनो, एवढ्या अशा कठीण परिस्थितीमध्ये प्रभूच्या दासांनी त्या ठिकाणी सेवा केली. आज आमच्या मंडळीवरती थोडस संकट आलं तर मेंढरांची दानादान होती. पुढाऱ्यांना सोडून पळून जातात, त्यांच्यासाठी प्रार्थना करत नाहीत मंडळी. जर मंडळी प्रार्थनाशील असेल तर तुमच्या पुढाऱ्यांना, देवाच्या दासांना कोणी हात लावू शकत नाही, कारण देवबाप त्यांचं संरक्षण करणारा असा जिवंत देव आहे. आणि आज पुढारी देखील प्रार्थनेमध्ये असतील तर कुणी त्यांना हात लावू शकत नाही, कुणी त्यांना पकडून ठेवू शकत नाही, कारण ज्याने आकाश पृथ्वी उत्पन्न केली तो देव त्यांच्या बरोबर आहे. त्याचं सामर्थ्य त्यांच्या बरोबर आहे. पवित्र आत्म्याचं सामर्थ्य त्यांच्या बरोबर आहे. कोणत्याही बंधनात देवाच्या सेवकांना कुणी आणू शकत नाही आणि देवाच्या वचनाचं काम थांबवू शकत नाही, कारण तो जिवंत देव आहे.
अखिल सृष्टीचं उत्पन्न करताय हे मला वारंवार सांगण्याची का गरज पडत आहे, कारण आज मंडळ्या या गोष्टी सांगण्यामध्ये धसत नाही. आणि म्हणून प्रियानो, आपला देव जिवंत आहे या सर्व सृष्टीला आम्ही सांगितलं पाहिजे, ती सृष्टीला आम्ही घोषणा केली पाहिजे की प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवल्यानेच आपल्या घराण्याचं तारण आहे. हालेलुया. आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये असू द्या, आम्ही देवाची प्रार्थना आणि स्तुती आणि गीत गाण्याचं आम्ही सोडलं नाही पाहिजे, प्रभूचा सहवास सोडला नाही पाहिजे. हे आम्हाला देवाच्या दासांच्या जीवनातून आम्हाला दिसत आहे. त्यांच्या जीवनामध्ये एवढं मोठं सामर्थ्य होतं की त्यांच्या शब्दांनी त्या ठिकाणी पिशाच दुष्टात्मे निघून जात. पुष्कळ देवाचं सामर्थ्याचं काम आम्हाला या ठिकाणी दिसत आहे. आणि मग या वचनाद्वारे प्रियांनो तुम्हाला देव आशीर्वादित करो. आणि खरोखर आम्हाला या दिवसामध्ये त्याच्या पवित्र आत्म्यामध्ये वाढायचं आहे, त्याच्या सामर्थ्यामध्ये वाढायचं आहे. तर प्रियांनो, पवित्र आत्मा हा आमच्या जीवनासाठी खूप महत्वाचा आहे, ख्रिस्ती जीवनाचा श्वास आहे. जर देवाचा पवित्र आत्मा जर आमच्या जीवनामध्ये नाही तर आम्ही ख्रिस्ती जीवन जगू शकत नाही. तर चला प्रियांनो, आपण प्रार्थना करूया. आज प्रभूला आम्ही विनंती करूया की देवा, तुझ्या आत्म्याने, तुझ्या सामर्थ्याने, तुझ्या पवित्रतेने तू आम्हाला तू भर. आणि जे कार्य तुझ्या दासांच्या जीवनामध्ये केलेलं आहे तेच कार्य आज तुझ्या मंडळीच्या आणि या दासांच्या जीवनामध्ये, तुझ्या लोकांच्या जीवनामध्ये आपण हालेलुया. स्तुती, धन्यवाद येशू देवा. प्रिय प्रभू येशू, हे सुंदर असं वचन आज तुझ्या लोक ऐकत आहे, त्या प्रत्येक व्यक्तीला तू स्पर्श कर आणि तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू आजच्या दिवसभरातील सर्व कामकाज तू आशीर्वादित कर, आमचं प्रवास तू आशीर्वादित कर. आणि प्रिय प्रभूशी, जे भयंकर आजाराने पिडलेले आहे त्या प्रत्येक व्यक्तीला तू स्पर्श करत आहे, दुष्टात्म्याच्या सामर्थ्याच्या खाली अडकलेले आहे त्यांना तू मोकळ करत आहे, ते बंधन तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाकत आहे. आणि प्रिय प्रभूशी, त्यांच्या जीवनामध्ये तू शांती आणत आहे, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. आर्थिक अडचणीत आहे, त्यांच्या जीवनातील सर्व आर्थिक अडचणी पण काढून टाक. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले आहे, प्रिय प्रभू येशू, त्यांना तू कर्जाच्या ओझ्याखालून तू मुक्त कर. पापाच्या ओझ्यामध्ये दबलेले आहे, वेगवेगळ्या समस्यांमध्ये दबलेले आहे. ओ पित्या परमेश्वरा, त्यांना तू मोकळ कर. तुझी शांती प्रत्येक कुटुंबामध्ये दे. सर्व सैतानी दुष्टात्म्याने लावलेल्या पीडा नासून येशूच्या नावामध्ये निघून जात आहे. आजार निघून जात आहे, वाईट विचार निघून जात आहे, आत्महत्याचे विचार निघून जात आहे. प्रभू, तू प्रत्येकाला तू स्पर्श करत तुझ्या नावाचं करू दे. या सकाळच्या समयी तू प्रत्येक व्यक्तीचा ताबा घे, प्रत्येकाला तुझ्या पवित्र सामर्थ्याचा तू स्पर्श कर. प्रभू, तुझ्या मध्ये वाढण्यासाठी प्रत्येक भावाला, प्रत्येक बहिणीला, प्रत्येक वृद्धाला, प्रत्येक लहान लेकराचा ताबा घे, तरुणांचा ताबा तू घे. आणि जे व्यसनामध्ये अडकलेले त्यांचं जीवन तू बदलून टाका. तुझं गौरव पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याचा तू स्पर्श कर. प्रभू, तू त्यांची भेट घे आणि त्या प्रत्येकाला तू दर्शन देऊन तू त्यांच्या संगती तू बोल आणि तुझं गौरव तू प्रकट कर. होय प्रभूजी, आम्ही कुणी नाही तर सर्व काय करणार जिवंत प्रभू आहे. आजचा दिवस आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. प्रभू, पाच प्रार्थना तू आशीर्वादित कर. आज होणाऱ्या सर्व प्रार्थना सभा तू आशीर्वादित कर. प्रभू, आमचं जीवन शुद्ध आणि पवित्र तुझ्या उन्हापासून, सर्व घातक आजारापासून, सर्व अपघातापासून, सर्व वाईट विचारापासून, सर्व दुष्टात्म्याच्या सामर्थ्यापासून तू आमच्या प्रत्येकाचं तू संरक्षण कर आणि तुझं गौरव. ही प्रार्थना तू ऐकलीस त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तू आशीर्वाद कर आणि त्यांचं जीवन तू बदलून टाक. इथून पुढची वेळ काळ सर्व काही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित कर. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून दे. देवा, आपल्या सर्वांना आशीर्वादित करू. प्रियांनो, आपल्याला जर प्रार्थनेची गरज आहे तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. 97 30 30 16 68 या क्रमांकावरती संपर्क करा. आम्ही आपल्यासाठी प्रार्थना करतो. देवा, आपल्या सर्वांना आशीर्वादित करू. आमेन.